पाठक और आकाश बहुत ही बड़े दो प्लेयर है। लल्लू को अभी जलवा दिखाना पडेगा। चला मॅचला झाली आहे सुरुवात। दोन्ही टीमला बेस्ट ऑफ लक शुभेच्छा असतील। लल्लू साठी विकेट हॅट्रिक करता 1000 रुपयाचे कॅश प्राइज आहे आकाश कर्ण, आकाश गुगलदरे। गोविंदासाठी देखील पारितोषिक, षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली तर त्याच्याकरता देखील आकाश गुगलदरेकडनं 1000 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल। पहिल्याच बॉलवरती या ठिकाणी आपण पाहिलं तर एक सिंगल मात्र कंप्लीट केली आहे। सिंगलच्या मदतीने धावफलक मात्र ओपन झालाय। वीरेंद्र बॉलिंग ट्रॅक वरती आपण पाहतोय। आकाश आणि गोविंदा पाटेकला सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय। सलामीची जोडी। चला मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार दिला जाईल। सर्वप्रथम प्रज्ञेश यांना विनंती करतोय आपण प्रेझेंटेशन बॉक्सच्या दिशेने या। मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार आपणास दिला जाईल। अंकितची कोराड दादांना विनंती करतोय आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्या ठिकाणी वितरित करायचा आहे। यावेळेस आपण पाहिलं तर हा डॉट बॉल त्यानंतर सोनू सोनू यांना देखील मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी दिला जातो। षटकातील पुढचा बॉल ओहो यावेळेस आपण पाहिलं तर हा चेंडू मात्र थोडासा कन्फ्यूज करणारा बॉल होता पंचांना देखील, मात्र वाईट बॉल। वन टचच्या स्वरूपामध्ये एक धाव टीमच्या टोटल मध्ये ऍड केली जाईल। टीमची धावसंख्या झाली आहे ती म्हणजेच 2। षटकातील पुढचा बॉल ओहो सुंदर फटका आहे ऑन साइडला। लॉंगॉनच्या दिशेने क्षेत्ररक्षक पुढे येतोय। एक सिंगल मात्र कंप्लीट होईल। सिंगलच्या मदतीने धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोहोचलंय ते म्हणजेच 3। या कड्यावरती थेंबे थेंबे तले सच्चे। एका धावेसाठी सातत्याने क्रिकेटच्या पटलावरती मात्र स्ट्रगल करावा लागतो। राजकारणाचा विषय आपण घेतला तर मग एका मताला शाळेमध्ये शिकत असताना मात्र एका गुणाला जो काही महत्व आहे ना तोच महत्व क्रिकेटच्या पटलावरती देखील आपल्याला पाहायला मिळतोय। चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन, परंतु ओळखलं गेलं गोविंदा पाठकनं हा धीम्या गतीचा बॉल आहे आणि नंतर त्याला पाठवलं लॉंग लेग बॉर्डर लाईन्सच्या पलीकडे। 6 धावांकरता आला हा षटकार। धन्यवाद डीजे। धावफलक आपण पाहिलं तर यावेळेस जाऊन पोहोचलं ते म्हणजेच 9 या आकड्यावरती। चेंडू फेकून झाले तर पहिल्या षटकातील 5। यावेळेस हा वेगवान बॉल सेट ड्राईव्हचा फटका खेळला होता, परंतु स्वतःच्या पालथ्यामध्ये सुंदर क्षेत्ररक्षण वीरेंद्राचं पाहायला मिळालं। पहिल्या षटकाचा खेळ मात्र टेकडी संपन्न झाला। धाव फलकावरती आपण धावा पाहिल्या तर बिनबाद 9 धावा वाघोबा फायटर्स टीमच्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिल्या षटकाचा खेळ संपन्न। घेऊ एक छोटासा डीजे ब्रेक आणि पुन्हा मैदानाच्या दिशेने आपण वाटचाल करूया।
यावेळेस आपण पाहिलं तर एक सिंगल धाव मात्र कंप्लीट होते. यावेळेस आपण पाहिलं तर एक सिंगल धाव मात्र जरूर येते सिंगलच्या मदतीनं. सॉरी, धाव आली नाही या ठिकाणी. षटकातील पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिलं तर सुंदर फटका आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने चेंडू जाईल दन 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 करीत मॉडर लाईनच्या पार. आलाय चौकार. 4 रन. Yes, me. Yes, me. यावेळेस आपण पाहिलं तर हा डॉट बॉल येतोय. यावेळेस हा चेंडू मात्र जातोय बॉर्डर लाईनच्या पार. येतोय षटकार. या ठिकाणी आपण पाहिलं तर पहिल्या षटकाचा खेळ मात्र संपन्न झालाय. धावफलकात धावा लागल्या गेल्या त्या म्हणजेच सॉरी 2 षटकांचा खेळ मात्र या ठिकाणी संपन्न झालाय. 22 धावा धावफलकावरती लागल्या गेलेत.
तर तिसऱ्या षटकाला मात्र सुरुवात झाली आहे धावफलकावरती. आपण धावा पाहिल्या तर 23 धावा पाहायला मिळतात तिसरं षटक टाकण्याकरिता. मनीष हो हो हो, या ठिकाणी आपण पाहिलं तर हा चेंडू असणार आहे वाईट. मोठा फटका खेळण्यासाठी निश्चितच चांगले प्रयत्न या ठिकाणी केले होते फलंदाज गोविंदा पाठकनं, परंतु चेंडू आपण पाहिला तर डाव्या स्टेजच्या बाहेर मात्र जाणारा होता. तेच कारण पंचाने ठिकाणी दर्शवले वाईट बॉल. धावसंख्या 1 ने वाढली, जाऊन पोचले 24 आकड्यावरती. अशोकजी भीमरा यांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. वेलकम, स्वागतम, सुस्वागतम. आणि त्यांच्या स्वागत करता या ठिकाणी गोविंदा पाठकनं ठोकलाय हा मोठा षटकार. 6 धावा. धन्यवाद. अडीचे नो बॉल वरती ठोकलाय षटकार. बिमर बॉल होता आणि त्याचा फायदा उचललाय गोविंदा पाठकनं. फ्री हिट बॉल पॉइंटच्या दिशेने झेल, परंतु या ठिकाणी आपण पाहिलं तर कुठल्याही प्रकारची धाव घेण्याचा प्रयत्न मात्र केला जात नाहीये. येतोय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहिलं तर जाऊन पोहोचले 31, 31 आकड्यावरती. आज आवाज ही घुमणार, डीजे ही वाजणार, ही स्पर्धा ही गाजणार, कारण बर्थडे आहे आमच्या भावाचा. जयेश ढुकले सरांचा आज वाढदिवस आहे. आज या मैदानावरती अक्षरशः मजाच मजा येणार आहे, यात काही शंका नाही आहे, कारण पूर्ण तयारीने आलेत आमचे जयेश सर देखील. यावेळेस आपण पाहिलं तर ओ हो हो, सुंदर फटका. काय जबरदस्त फ्लिकचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 6 ने पुढे सरकली, जाऊन पोहोचली ती म्हणजेच 37, 37 आकड्यावरती. मनीष वरती या ठिकाणी आपण पाहिलं तर आक्रमण ऑन केलंय. मारली मिठी मला त्या नतीनं मारली मिठी, त्या नतीनं मारली मिठी मला त्या नतीनं मारली मिठी. कमाल झाली तबलात आली राणी मुखर्जी नटी, कमाल झाली तबलात आली राणी मुखर्जी नटी. त्या नतीनं मारली मिठी मला त्या नतीनं मारली मिठी, त्या नतीनं मारली मिठी मला त्या नतीनं मारली मिठी. दरम्यान षटकातील हा पुढचा बॉल. यावेळेस आपण पाहिला तर हा चेंडू आहे वाईट. धावसंख्या 1 ने पुढे सरकली, जाऊन पोहोचली 38 आकड्यावरती. चेंडू फेकून झाले ते म्हणजेच 3. त्याच्यामध्ये आपण पाहिलं तर एक सिंगल, वाईट, डॉट, नो, वाईट, एक षटकार. पुन्हा एकदा सज्ज आहे ऑन स्ट्राइक वरती गोविंदा. यावेळेस आपण पाहिलं तर पुन्हा एकदा हा चेंडू फेकावा लागेल, वाईट बॉल. गोविंदाची धावसंख्या आपण पाहिली तर 11 मध्ये 29 या आकड्यावरती तो खेळतोय. आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर आणखी 21 धावा आल्या तर मग आकाश गुगलदरेकडनं 1000 रुपयाचा कॅश प्राइज मिळेल. यस, अंकितजी कुराड यांच्याकडनं 1000 रुपये आहेत आणि आकाश गुगलदरे यांच्याकडनं 500. एक सिंगल मात्र आली आहे. सिंगलच्या मदतीनं धावफलक आपण पाहिलं तर जाऊन पोचले 40च्या घरामध्ये. 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. बिनबाद 40 धावा धावफलकावरती आपण पाहतोय. चेंडू फेकून झालेत तिसऱ्या षटकातील 4. अजून सुद्धा आपण पाहिले तर 2 बॉल शिल्लक आहेत या तिसऱ्या षटकातील. मोठा फटका खेळण्यासाठी प्रयत्न या ठिकाणी केले जात आहेत आकाशच्या माध्यमातून, परंतु चेंडू आणि बॅट याच्यामध्ये संपर्क होत नाहीये. जवळजवळ आपण पाहिलं तर आकाश देखील 6 बॉल खेळलाय, 3 डॉट आणि त्याच्यानंतर 3 सिंगल त्याच्या बॅटमध्ये येताना आपण जरूर पाहिलेत. आणि त्यानंतर आपण पाहिलं तर एक तर्फी किल्ला लढवण्याचा प्रयत्न केलाय गोविंदा पाठकनं. चांगले बॅटिंग आणि त्याच्यानंतर इष्टाच्या स्वरूपामध्ये देखील काही धावा धावफलकावरती आल्यात.
आता मात्र पुन्हा एकदा सज्ज होतोय गोलंदाज मनीष. शेवटचा बॉल आहे. यावेळेस आपण पाहिलं तर अजून एक हा डॉट बॉल अनुपम अँड गोविंदाला आपण ओपनिंग करताना पाहिलं होतं, परंतु यावेळेस आकाश आहे. परंतु आकाशच्या माध्यमातून थोडासा परफॉर्मन्स आहे तो खराब पाहायला जरूर मिळालाय. 7 चेंडू त्याने फेस केलेत आणि या ठिकाणी आपण पाहिलं तर 4 बॉल डॉट आणि 3 सिंगल त्याच्या माध्यमातून येताना आपण पाहिलेत. आता मात्र तिसरं षटक संपन्न झाले. चौथं षटक टाकण्याकरता कुठला गोलंदाज येतो हे देखील पाहणं खूप गरजेचं आहे. पहिल्या ओव्हरमध्ये आपण 9 धावा पाहिल्या होत्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये 13, त्याच्यानंतर तिसऱ्या ओव्हरमध्ये 18 धावा येताना आपण पाहिल्या. आता मात्र एक लेजंड प्लेअर म्हणजेच एल्लप्पा पुजारी निश्चित त्यांनी देखील आम्हाला खूप सहकार्य केले. कॉमेंट्री मध्ये आम्ही थोडेसे लेट मात्र जरूर होतोय, परंतु सकाळच्या सत्रामध्ये येऊन मॅचेस अगदी वेळेवरती ते ऑन करत आहेत. त्यांचं देखील खूप आभार व्यक्त करतोय आणि त्यांना शुभेच्छा देखील देतोय या ठिकाणी हे षटक टाकण्याकरता. पहिला बॉल ओ हो या ठिकाणी आपण पाहिलं तर सुंदर क्षेत्ररक्षण. पंच सेफ आहे का? सेफ आहे म्हणजेच हा येणार आहे डॉट बॉल. सुंदर क्षेत्ररक्षण हवेमध्ये सूर घेऊन मात्र चेंडू लाडवण्यामध्ये यशस्वी झाले. यावेळेस फुल टॉस डिलिव्हरी, परंतु पंचांच्या माध्यमातून बीमरचा इशारा आला. इट इज नो बॉल. आणि ज्या वेळेस सातिबले प्रीमियर लीग मध्ये नो बॉल टाकला गेलाय त्या वेळेस मात्र बजर हे वाजलं गेलंय. प्रीहिटचं सिग्नल मात्र जरूर या ठिकाणी डीजे वाद्य यांच्या माध्यमातून दिलं गेलंय. यावेळेस फुल टॉस बॉल प्रीहिटचा बॉल होता आणि त्याच्यावरती केलंय आक्रमण गोविंद पाठकनं. धावसंख्या झाली आहे ती 47, 47 धावा आणि गोविंद पाठक खेळतोय 15 मध्ये 36 वरती. 15 बॉल मध्ये 36 धावा त्याने देखील बनवलेत. अजून सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं तर 4 चेंडू शिल्लक आहे. 4 चेंडू मध्ये जर 14 धावा बनवल्या तर मालामाल होईल गोविंद पाठक देखील. पुन्हा एकदा फुल टॉस डिलिव्हरी, चेंडू जाईल एका टप्प्यानं बॉर्डर लाईनच्या पलीकडं. धावा मिळतील 4. आलाय चौकार. धन्यवाद डीजे. 51 धावा धाव फलकावरती लागल्या गेलेत. एल्लप्पाचा पुढचा बॉल हॅपटॅकर बॉल. पुन्हा एकदा फटका आपण पाहिला तर जबरदस्त पाहायला मिळतोय. डीप एक्स्ट्रा कव्हरच्या बाहेर मात्र चेंडू 6 धावांकरता झालाय रवाना. षटकार. धन्यवाद डीजे, धन्यवाद. अजून सुद्धा आपण या ठिकाणी पाहिलं तर 2 बॉल शिल्लक आहेत. 46 धावसंख्येवरती खेळतोय गोविंद पाठक. या ठिकाणी आपण पाहिलं तर 50 धावा जर पूर्ण केल्या तर अंकितजी कोराड यांना आकाश गोगलधरे यांच्या माध्यमातून तब्बल 1500 रुपयाचे कॅश प्राइज दिलं जाईल. यावेळेस आपण पाहिलं तर नो बॉल. आकाश गोगलधरे यांच्याकडे 500 आणि त्याच नंतर आपण पाहिलं तर मग अंकितजी कोराड यांच्याकडनं तब्बल 1000 रुपयाचा कॅश प्राइज दिलं जाईल. परंतु आपण या ठिकाणी पाहिलं तर यावेळेस चांगला फटका वाचवले गेलेत मित्र म्हणेन आकाश आणि अंकितजी कोराड यांचे पैसे. आता मात्र शेवटचा बॉल अजून सुद्धा एक शिल्लक आहे. शेवटचा बॉल शिल्लक आहे. 46 धावसंख्येवरती खेळतोय. दोन अर्धशतक आपण पाहिलीत. कदाचित तिसरा अर्धशतक येईल आणि आलंय या ठिकाणी तिसरा अर्धशतक. सुरुवातीला आपण पाहिलं सलमान
त्याच्यानंतर किरण आणि आता मात्र गोविंदा पाठक आणि त्याच नंतर परशुराम मोकाशीने देखील अर्धशतक पूर्ण केलंय. क्या बात आहे. या सातिवले प्रीमियर लीग मध्ये आपण पाहिलं तर चार अर्धशतक आपण पाहिलेत. सलमान खान आणि त्याच्यानंतर परशुराम मोकाशी, किरण चौधरी आणि आता मात्र गोविंदा पाठक, विक्रम चव्हाण देखील सॉरी 5 अर्धशतक आपण पाहिलेत. विक्रम चव्हाण देखील चांगला खेळ केलाय. त्याच्या नावावरती देखील एक अर्धशतक आहे. चला टॉस साठी या. नेक्स्ट मॅच शिवांश फायटर अँड HA क्लब. HA क्लब अँड शिवांश फायटर या दोन टीम मध्ये केला जातोय टॉस. लागले ना तर खेळूच नको, बाहेरच बस. डायरेक्ट बस घरात, डायरेक्ट घरात. चला आपण या ठिकाणी टॉस आहे तो संपन्न करतोय. अशोकजी भीमरा साहेबांना विनंती करते आपल्या शुभ हस्ते आपण टॉस जो आहे तो संपन्न करायचा आहे. एका बाजूने HA क्लब, दुसऱ्या बाजूने शिवांश फायटर. मॅच अगदी रफ अँड टफ स्थितीमध्ये जरूर पाहायला मिळेल. 2025 असा कॉल आणि HA क्लब टीमने तो टॉस जिंकला. शुभेच्छा द्या आणि पुन्हा एकदा व्यासपीठावरती विराजमान व्हा. कुणाल कुवरा माझ्यासोबत आहे. टॉस जिंकलाय, डिसिजन काय? बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. समोरचा संघ आपण पाहिला तर मजबूत संघ आहे. किती धावा बनवल्या जातील समोरच्या संघाविरुद्ध? 70 ते 80 रन ट्राय करू बनवायचा. क्या बात आहे. असे कुठले बाहुबली क्रिकेटर आहेत तुमच्या टीम मध्ये? चांगला बॅटर सलमान आहे, राकेश आहे, रोहन आहे, दुर्गेश आहे. अजून बॅट्समॅन. चांगली फाईट पाहायला मिळेल. हो नक्कीच. येस, बेस्ट ऑफ लक. शुभेच्छा असतील तुम्हाला. सुरेश पाटील, टॉस जिंकला तर डिसिजन काय घेतलं असता? फिल्डिंगच. म्हणजेच तुमच्या मनासारखे झाल्या. फिल्डिंग करत असताना समोरच्या संघाला किती धावांच्या आतमध्ये रोखलं जाईल? 40 ते 45. यावेळेस काही प्लेइंग 11 मध्ये चेंजेस? वी आर गोइंग विथ सेम प्लेइंग 11. एकंदर सातिवले प्रीमियर लीग खेळताना कसा अनुभव राहिलाय? नक्कीच खूप छान आहे. ऑर्गनायझर पण छान होत आहेत आणि मॅच पण खूप छान होत आहेत. येस, बेस्ट ऑफ लक. तुम्हाला देखील शुभेच्छा असतील. जाऊया आपण कॉम्बॉक्सच्या दिशेने. त्या ठिकाणी सज्ज आहेत आमचे सहकारी समालोचक मित्र मिस्टर जयेश डुकले. आज त्यांचा वाढदिवस आहे आणि निश्चितच पुन्हा एकदा त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा. थँक्यू सो मच. तर वेलकम बॅक. सगळ्यांचं अगदी मनपूर्वक सहर्ष स्वागत करतोय. मी समालोचक जयेश. इथे अपील केली आहे पहिल्या बॉलवर पाहिलं आपण तर अक्रॉस दी लाईन खेळण्याचा परिणाम भोगावा लागतोय फलंदाज बाद. धन्यवाद डीजे. तर या स्पर्धेचा फायनल डे आणि फायनल डेला समालोचन सुरुवात करत असताना सर्वप्रथम गणरायाला जरूर वंदन करेन. करुणी गणरायाला प्रणाम करतो. या स्पर्धेची सुरुवात वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे दैव सर्व कार्येषु सर्वदा. त्याचप्रमाणे अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा करतोय. त्याचनंतर अकेला धावणारी नवसाला पावणारी ऐकविरा माऊली आई गावदेवी मातेला वंदन करून पुन्हा एकदा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतोय. सद्दाम बॉलिंग ट्रॅकवर आहे. या वेळेला फटका आपण पाहिला तर अगदी कार्पेटच्या सहाय्याने खेळला गेला.
धावा 2 अगदी इथून पूर्ण देखील केल्या. सकाळचं सत्र आहे अगदी आपण पाहिलं तर खेळ मात्र एक रफ अँड टफ, कारण की वाघोबा फायटर्स टीम्स काय शोधते तर विजय शोधते आणि त्यांना मिळवावं लागेल. टॉपमध्ये यायचं आहे, पुढे रेसमध्ये पुढे यायचं आहे तर प्रयत्न हे करावेच लागतील त्यांना. गावदेवी स्पोर्ट्स मात्र त्यांना खाली खेचण्याचा प्रयत्न करू शकते. चांगली फिल्डिंग होताना पाहायला मी आली, चेंडूला अडवलंय शैलेशच्या माध्यमातून आपण पाहिलं तर ग्रेट वर्क्स, हार्ड वर्क्स. आणि जसं म्हटलं त्याने हार्ड वर्क्स करा, मेहनत करा, तुम्हाला बेनिफिट मिळेल. ते चित्र पाहायला मिळालं. सध्या फलकावर आपण पाहिलं तर मग धावा आहेत 3. टार्गेट आहे मोठं 63 धावांचं आणि ते पूर्ण करायचं आहे तर त्या अनुषंगाने खेळ व्हायला हवा आहे. यावेळेला बॅकवुडला जाऊन ऑन साइडला लॉफ्टेड ड्राईव्ह, एका टप्प्याने चेंडू बाउंड्री लाईनच्या पलीकडे निघून गेलाय. हा आलाय एक शानदार फटका, हा आलाय चौकार. धन्यवाद डीजे. जयेश, आपण पॉइंटला विलास वाडान यांना पाहतोय. पहिल्या दिवशी घडी घेऊन आले होते, दुसऱ्या दिवशी खिच्यामध्ये काहीतरी आणलं होतं, आज टोपी घालून आलेत. या वेळेला आपण पाहिलं थोडा अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळाला. जवळजवळ काहीतरी म्हणजे प्रत्येक दिवसासाठी एक खास स्पेशल आहे ते. नाही, पहिल्या दिवसासाठी काय होतं माहिती आहे का, पहिल्या दिवसासाठी बुट होती, दुसऱ्या दिवसासाठी मात्र आपण पहिला घडी होती, तिसऱ्या दिवशी खिशामध्ये काहीतरी होतं, आज चौथ्या दिवसामध्ये डोक्यावर टोपी आहे. प्रत्येक कॅच साठी 500 रुपये. अंकित भाई की ओर से विलास दादा के लिए. ये देखिए शक्तिमान के पोजीशन में इस बार ये शॉट हवा में खेलने का प्रयास है, खिलाड़ी उसके नीचे है, यहाँ पे नहीं छोड़ने वाले खिलाड़ी. पकड़ लिया, आसान सा मौका बना था और उस मौके को फायदा उठाया और बल्लेबाज को किया चलता. इस बार डगआउट की दिशा में विकेट का पतन. गॉन. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दिनेश, सुजय अँड आपण पाहिलं तर दिनेशची जोडी असेल. शैलेश आता येतील बॉलिंग ट्रॅकवर. शैलेश कडून चांगली आपण पाहिले तर बॉलिंग पाहायला मिळेल का. टीमची टोटल आपण पाहिली तर आहे 8. एक चौकार देखील आपण पाहिला. 18 चेंडू मध्ये 55 धावा, म्हणजेच मोठं टोटल आहे इथून. अगदी आपण पाहिला तर सरळ लाईन आणि लेंथ मध्ये खेळण्याचा प्रयत्न केला होता, परंतु चेंडूवरची जी नजर होती ना व्यवस्थित टिकवली नव्हती. तेच कारण शॉट सिलेक्शन पाहिलं योग्य पद्धतीने मात्र करू शकले नाहीये तिथे बॅटर. एक निर्धाव चेंडूची समाप्ती होत असताना पाहायला मिळाली. बघा बॅकफुटला जास्त असतं, आडवी बॅट मात्र यूज केली जाते. पण तुम्ही जेव्हा बॅकफुटला जाताय ना तेव्हा काय करायला हवं की तुम्ही चेंडूचा अगदी व्यवस्थित पाहायला हवं. चेंडूचा टप्पा आणि नक्कीच जी लेंथ आहे पिक करायला हवी. ते करण्यामध्ये अपयशी आणि त्याचं प्रमुख कारण आणि ते स्ट्रगल फलंदाज करतायत दिनेश. सुजय यावेळेला आपण पाहिला अपील केली जाते. कोण पाहिलं पण तर मग निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळते. सुजय आतापर्यंत या षटकामध्ये 3 चेंडू फेस केला, एकही धाव नाहीये. मग आपण पाहिली की मॅच आहे 55 धावा स्थिर आहेत, म्हणजे 15-55. प्रत्येक बॉलवर आता एक मोठा हिट लगावण्याचा प्रयत्न केला जातोय, परंतु यशस्वी नाही होत. काय यशस्वी होत नाहीये त्याचं कारण आहे बघा. आता काय केलं तर हे दडपण आलंय आता फलंदाजावर गोलंदाजाच्या विरोधात की सुरुवातीला बॅकफुटला खेळले, तिथून मात्र आपण पाहिले चेंडूला व्यवस्थित खेळू शकले नाहीये. मग त्यामुळे आता मजबूरन आता पुढे यावं लागतंय. परंतु मजबूरन जेव्हा पुढे आलेत ना तेव्हा पण त्यांच्याकडे तो टांग्स दिसला नाहीये, कारण की जो टांग्स एक चांगल्या बॅटरचा दिसून असतो की एक हवीपणा, परंतु इथे आपण पाहिलं की थोडा दबावाखाली आहे तसाच टांग्स दिसून आला. आणि एक आपण पाहिलं चांगला चेंडू, जवळजवळ 4 डॉट चेंडू आपण पाहिलेत आतापर्यंत.
मात्र यावेळेला थोडा दिशाहीन चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पंच रुपेश दांडेकर सर मानता है इट इज अ वाइट एक्स्ट्रा. देखो सामने बच्चे लोग पर्दा नहीं पकड़ना है, मैं रिक्वेस्ट कर रहा हूँ आपसे. ये अंपायर से हमारे बेहतरीन अंपायरिंग सुनू ने भी की है. इस बार हवा में खेला ये शॉट, खिलाड़ी है उसके नीचे, मौका बना है और मौका पूरा भी किया जाएगा. बल्लेबाज को किया है चलता. यहाँ पे बल्लेबाजी है ना बहुत ही साधारण से हो रही है और ये तीसरा बड़ा झटका टीम ऐकावती स्पोर्ट्स को लगता हुआ. थैंक यू डीजे. डेफिनेटली क्या बेहतरीन धुन डीजे के द्वारा सुनने को मिली, क्योंकि हर एक अब यंग और हर एक बच्चा इस गाने का फैन बना है. क्यों बना है उनको भी पता है, क्योंकि हर किसी के दिल में एक किसी का ख्याल रहता है. कोई कहता है, कोई छुपाता है, कोई वहाँ ख्यालों से निकल के जाता है. इसके लिए वो गाना अच्छा है, उनके लिए अच्छा गाना है. लेकिन 13-54 हे आता समीकरण राहिले. मॅच मध्ये नवीन बॅटर आलेत वीरेंद्र आहेत. दिनेश यांना पाहिलं आतापर्यंत एकही चेंडू खेळण्याची संधी नाही मिळाली आहे. कदाचित आता शैलेश एक इफेक्टिव्ह षटक फेकण्याच्या तयारीमध्ये आहेत आणि फेकले त्यांनी आतापर्यंत. सरळ खेळलेला फटका. फिल्डर आहेत अनुपम, चुकी नाही करणार. सफलता क्रमांक 2 या ओव्हर मध्ये यशस्वी षटकाची झाली आहे समाप्ती. धावसंख्या स्थिर फलकावर पाहिली आपण तर फक्त आणि फक्त 9 धावा 4 गड्याच्या मोबदल्यात. त्याचाच अर्थ 12 चेंडू आणि 54 धावांची गरज सामना जिंकण्यासाठी. कमांडीच सुशांत सौंदने. हॅलो हॅलो. मला वाटतं तिसरं षटक टाकण्याकरता विलास वाडाने येईल, परंतु नाही, त्याला थांबवलं गेलंय. कदाचित शेवटचं षटक त्याच्याकडनं पाहायला मिळेल. बॉलिंग ट्रॅकवर आता येत आहेत. अभिषेक वर चढून गेलेला हल्ला, चेंडू सरळ निघून गेलाय. लॉंग ऑफ सीमा रेखापार. हालाय SPL सातवी प्रीमियर लीग मधला दमदार षटकार. थँक यू डीजे. काय सरळ फटका, देखना फटका, सुंदर फटका आणि दर्जेदार हा फटका. जणू काय 440 वॉल्ट विजेचा झटका. आता कट केला जातोय. फिल्डर आहेत तिथे, अगदी पॉइंटच्या दिशेने खेळला गेला होता शॉट्स. मात्र एक धामी आहे तिथे, ज्या अनुषंगाने आपण पाहिलं एक बिग हिट आलाय. परंतु अशाच प्रकारचे मी तर म्हणेन जवळ 54 धावा म्हणजेच येणाऱ्या चेंडू मध्ये 10 नक्कीच 8 तर ठोकावे लागतील, मग मॅच जिंकता येईल तुम्हाला. म्हणजे 10 चेंडू मध्ये 8 चेंडू तुम्हाला बाउंड्रीच्या पलीकडे सोडावे लागतील. उडवलाय परंतु फिल्डर, हो चांगला कॅच. फलंदाज बाद होतोय. इथे आपण पाहिलं अडचण वाढली आहे पुन्हा एकदा ऐकावती स्पोर्ट्स टीमची. थँक्यू. यू बॅटर इन होत आहेत मैदानाच्या आतमध्ये मिस्टर अजित. बघा राहिलेलं 9 चेंडू आणि 47 धावा. कुठेतरी आपण पाहिले आहे गावदी स्पोर्ट्स मागे आता चालली आहे, भरपूर मागे चालली आहे. त्याचं कारण आपण पाहिलं तर मग गोविंदा पाठकची जी बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली आणि एक ग्रेट इनिंग त्यांनी सुद्धा खेळली.
तशी आक्रमक इनिंग आपण पाहिली आहे. तर गावठी स्पोर्ट्स कडून खास करून आयकॉन प्लेयर दिप्तेश कडून अपेक्षित होती. तो दिप्तेशने ज्याप्रमाणे आयकॉनचा जो रोल असतो ना तो पूर्ण करायला हवा होता गावठी टीमसाठी, परंतु ते एक मॅचमध्ये पूर्ण करताना आपल्याला पाहायला मिळाले. परंतु त्यानंतर आपण पाहिलं की इतर कोणत्याही खेळाडू चाललेला नाही आहे आणि मात्र तेच कारण की थोडा हा टीम आपण पाहिलं तर पॉइंट्स टेबलमध्ये कमी आहे. चांगला थ्रो होता स्ट्रायकर एंडकडे आपण पाहिला, परंतु फ्लाय झाला. विचार चांगला होता परंतु थोडी उंची जास्त, त्याचं कारण पाहिलं प्रमुख की एक्स्ट्रा धावा मिळतील, परंतु एक्स्ट्रा धावांचा तितका मोठा परिणाम नाही पडणार. बघा 5 गडी गमावलेत 20 या धाव संख्येवर, म्हणजे 7 चेंडू आणि 43 धावा. जरी ते आता षटकार आले ना तरी सुद्धा आपण पाहिले की एका धावेने मॅच मात्र आपण पाहिलं तरी जिंकू शकतोय प्रत्येक चेंडूवर. नाही आता आपण बघितलं तर वाईट, म्हणजे आता पण आपण बघितलं ना तर मग 7चे 7 षटकार ठोकावे लागतील तर मॅच जिंकेल. म्हणजेच गणित 7 कम 42, 6 चेंडू बाउंड्रीच्या बाहेर. बघा इथे येतोय का? हो हो हो, एक आला म्हणजेच आणखीन 6चे 6 आता ठोकावे लागतील सामना जिंकण्यासाठी. कारण की आता आपण पाहिले शिल्लक राहिलेले 6 चेंडू आणि या 6 चेंडू मध्ये जिंकण्यासाठी तब्बल गरज आहे 36 धाव्यांची. चला ऐकूया डीजेला. थँक्यू डीजे, थोडं स्पीडअप करा. फायनल डे आहे त्यामुळे आपण जास्त वेळ नाही घेणार. 6 चेंडू 36 धावा, प्रत्येक एक बॉल बाउंड्रीच्या बाहेर डिलिव्हर्ड करावा लागेल. सिक्सर 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 आणि सिक्सर म्हणजे 6 सिक्सर एवढे ठोकावे लागतील. परंतु ते ठोकण्यामध्ये यशस्वी होतील का? बॅटर आपण पाहिले तर मिस्टर दिनेश, त्यानंतर आपण बघितलं मिस्टर अजित. तर आता मित्र म्हणजे स्ट्राईक एंडकडे दिनेश आहेत तर त्यांना हा खेळ मात्र स्वीकारावा लागेल. गोलंदाज आपण पाहिले तर आकाश पाल आहेत, ते सुद्धा आपण पाहिले या टीमचे आयकॉन खेळाडू आहेत. नाही आयकॉन खेळाडू मला वाटतं गोविंदा पाठक आहेत. पहिला चेंडू पाहावा लागेल. पंच इंटरेस्ट आहेत का? पंच इंटरेस्ट आहेत. यस इंटरेस्ट आहेत, म्हणजे आपण बघितलं या मॅच मध्ये इंटरेस्ट येऊ शकतोय. एक आपण पाहिलं एक्स्ट्रा रन्स झाले, म्हणजेच काय तर आता 6 चेंडू आणि 35 धावा जिंकण्यासाठी लगातार बार बार शानदार फलंदाजी करावे लागेल. आणि षटकार मात्र आपण पाहिला तर लगावावे लागतील. यावेळेला अभीच टायमिंग आहे, विरुद्ध होतोय. हो हो हो, जेल ड्रॉप झाला. प्रयत्न चांगला केला गेला होता तिथे, पण थोडं सूर्यकिरण होती त्यामुळेच थोडंसं आपण पाहिलं तर कठीण झालं चेंडूला नक्कीच पिक करणं पाहणं. आणि मग जेल ड्रॉप. आता नुकसान तितकं नाही होणार. 5 चेंडू आणि 33 धावा ऑलमोस्ट मात्र आपण पाहिलं तर हा मॅच आहे ना तो खिच्यामध्ये आलाय वाघोबा स्पोर्ट्ससाठी, वाघोबा फायटर्ससाठी. कारण की वाघोबा फायटर्स विजय जो शोधत होते ना तो मिळालाय त्यांना. कारण की आतापर्यंत जो मागे विजय मिळालेला आहे आणि कदाचित आता या मॅच मध्ये देखील मिळू शकतोय. कारण की जवळजवळ त्यांना जाणीव आहे 2 गुण, हे 2 गुण जर इथे आणखीन मिळाले ना आपल्याला तर मग आपला फायदा होऊ शकतोय. आपण जी रेस आहे त्या रेस मध्ये पुढे येऊ शकतोय. आणि त्याच्यासाठी मात्र आता प्रत्येक सामना जिंकणं प्रत्येक संघाला अनिवार्य झालंय आणि ते चित्र आपण पाहतोय. नेक्स्ट मॅच सुद्धा भरपूर महत्वाची असेल मित्रांनो, कारण की शिवान्स फायटर्स अँड HA क्लब व्हाईट बॉलचा इशारा आपण पाहणार आहोत. त्या अनुषंगाने आपण पाहिलं तर मग त्याच दरम्यान आपण पाहिला डॉट चेंडू
जवळ जवळ 30 धाव्यांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. चेंडू आता आपण पाहिलं तर शिल्लक 3. ISPL आपण पाहिला तर काय जबरदस्त स्पर्धेनिका अजय मुंबईचा वंडर बॉय ज्या प्रकारे एक चेंडू 6 धावा आणि चेन्नई सिंगमला मात्र नक्कीच पराभूत केला. कमालीचा शॉट्स इथे पाहिला आपण तर शॉट एक्झिक्यूट केलाय परंतु दम नाहीये पटक्यामध्ये. फक्त आपण पाहिलं तर एकच प्रयत्न केले जातात चेंडूला पकडण्यासाठी. जोर आजमाईश केली जाते कारण की इथून आपण पाहिलं आता वाघोबा फायटर्स टीमचं तर मी तर म्हणेन की ते पक्का झालं की 2 गुण इथे मिळते. 2 मध्ये 29 हवा आहेत धावा. की त्यानंतर आपण बघितलं की त्यांच्याकडे आणखीन एक मॅच असेल जो शेवटचा आपण एच क्लबच्या सोबत देखील पाहणार आहोत वाघोबा फायटर्सचा. तो सुद्धा जिंकणं त्यांना अनिवार्य असेल. परंतु पुढील मॅच मध्ये आपण पाहणार आहोत ना काय होणार आहे. हो झेल ड्रॉप झाली आहे. एक चेंडू शिल्लक आहे. जिंकण्यासाठी 29 धावा हव्या आहेत. आपण बघितलं तर मग विश्लेषण करायचं झालं तर जवळ मग एच क्लब या टीमकडे शिवान्स फायटरचं कदाचित नुकसान करू शकते. विजय एच क्लब हा सामना जर जिंकतोय तर शिवान फायटर्स थोडासा नक्की जाऊन पाहिलं तर त्यांना फरक पडू शकतोय. जवळ आपण पाहिलं तर व्हाईट बॉलचा इशारा येतोय. व्हाईट बॉल आपण पाहिलं तर नक्कीच टीमच्या टोटल मध्ये मात्र होत असताना ते मात्र वाढ. एक चेंडू आणि 28 धाव्यांची गरज आहे हा सामना मात्र जिंकण्यासाठी. याच दरम्यान अशा तऱ्हेने सामना जिंकला गेला वाघोबा फायटर्स टीम न. कॉंग्रॅच्युलेशन्स आणि आई गावदेवी स्पोर्ट्स टफ लक बॅड लक म्हणू शकतोय कारण की जवळ चांगल्या धावा 60+ धावा म्हणजे 62 धावा फळकावर लगावल्या होत्या आणि 63 जे लक्ष होतं आणि ती लक्ष मात्र पूर्ण करताना अपुरे पडले गेलेत आणि नक्कीच एक मात्र आणखीन त्यांना मात्र स्वीकारावं लागतं.